राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व आलबेल नसल्याचं दिसून येतं. कारण सर्व आलबेल जर राहिलं असतं तर प्रदेशाध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते यांनी परस्पर विसंगत किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये विधानं केली नसती. हा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येण्याचं कारण ठरलं प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि या भेटीवरून राष्ट्रवादीमधलं अंतर्गत वातावरण जे आहे ते अंतर्गत वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली. कारण या भेटी संदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा ही भेट नियोजित ठरलेली आहे हे देखील मला माहीत नाही किंवा प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार आहेत की नाही याबद्दल देखील त्यांनी शंका व्यक्त केली. नुसती शंका व्यक्त करून ते थांबलेले नाहीत तर त्यांनी पक्ष नेतृत्वाला सल्ला देखील दिलेला आहे किंवा एक टोला जो आहे तो टोला देखील मांडलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी आत्तापर्यंत 8-10 निवडणूक लढवलेली आहे. या कोणत्याही निवडणुकीमध्ये मी कोणत्याही प्रकारच्या राजकीय सल्लागाराची किंवा सर्वे एजन्सींची मदत घेतली नाही. कारण मी फील्डवर काम करणारा माणूस आहे, लोकांमध्ये जाणारा माणूस आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली चांदा ते बादा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये हा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यामुळे या पक्षाचे 41 आमदार झालेले आहेत. एखादा राजकीय सल्लागार नेमून या पक्षाची वाढ होणार नाही. पक्षवाढीसाठी फील्डमध्ये जाणं गरजेचं आहे, लोकांमध्ये मिसळणं गरजेचं आहे असा सल्ला त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिलेला आहे. हा जो सल्ला दिलेला आहे विशेषतः पार्थ पवार यांना मारलेला टोला आहे. कारण पक्षामध्ये पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांचं गेल्या अनेक दिवसापासून शीतयुद्ध जे आहे ते शीतयुद्ध सुरू होतं आणि त्याची ठिणगी प्रशांत किशोर यांच्या भेटीतून पडलेली दिसून येते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा जो अंतर्गत संघर्ष आहे तो आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण रुपाला पाटील ठोंबरे यांनी सुनील तटकरेंवर आरोप केला की ते हेतुपुरस्सर पक्षातली नियुक्तीपत्रे देण्याला विलंब लावतात किंवा इतर नेत्यांनी देखील अशी कुजबूज सुरू केली की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे ते बदलले जातील.